नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल जीजी वेल्थ मध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत कंटेंजन्सी फंड, आपत्कालीन निधी ज्याला आपण म्हणू शकतो. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की पुढच्या वेळेस आपण आपत्कालीन निधी ह्या विषयावरती चर्चा करू. काय आहे कंटेंजन्सी फंड, तो कशासाठी करायचा याबद्दल चर्चा करू. कंटेंजन्सी फंड म्हणजे ज्याला आपण इमर्जन्सी फंड सुद्धा म्हणतो. त्याची गरज काय असते बघा, इमर्जन्सी आपल्याला कधी लागू शकते. मेडिकल इमर्जन्सी लागू शकते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे लागू शकतो. कंटेंजन्सी फंड हा कोणता म्युच्युअल फंडचा नवीन फंड नाहीये. फायनान्शियल प्लॅनिंग करताना त्याच्यामधला एक पार्ट आहे कंटेंजन्सी फंड. म्हणजे उद्या जर काही अशी आपत्ती आली आणि जिथे तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमच्याकडे एक पैसा उपलब्ध पाहिजे, एक सर्टन अमाऊंट, जेणेकरून तुम्ही त्याच्यातला पैसा तो वापरू शकता. कारण का, तुमची इतर जी सेव्हिंग आहे त्याला तुम्हाला हात लावायची गरज नाहीये. तर हा जो निधी आहे, आपत्कालीन निधी म्हणा किंवा इमर्जन्सी फंड, हा किती असायला हवा? तर साधारणपणे तुमचा जो महिन्याचा पगार आहे तर त्याचे 6 महिन्याचा पगार तो तुमचा एका बाजूला असायला हवा. त्याचं कारण असं आहे, उद्या समजा काही कारणास्तव आपण जॉबवर नाही जाऊ शकलो, कारण काही असू शकतं, मेडिकल इमर्जन्सी झाली, अपघात झाला किंवा जॉब सुटला किंवा कंपनी बंद पडली, अशा कोणत्याही कारणामुळे समजा नोकरीवरती गदा आली, तर तुमच्याकडं एक 6 महिन्याचा पगार तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे. तो का? कारण आपण जेव्हा पगार येतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी, घरचा खर्च, ईएमआय, तुम्हाला सांगतो मुलांच्या शाळेची फीज, आपले वैयक्तिक खर्च, हे सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणून तो 6 महिन्याचा पगार आपला तिकडे जमा असणं गरजेचं आहे. आता तो कसा तयार करायचा? त्याच्या मागचं सरळ सरळ अगदी सोपं उदाहरण आहे. जर तुमच्याकडे एक रकमी तेवढी रक्कम असेल तर ती एका बाजूला ठेवा. जर ती नसेल, एक रकमी रक्कम जर तुमच्याकडे नसेल, तर दर महिन्याला डेट फंड मध्ये किंवा लिक्विड फंड मध्ये दर महिन्याला छोटी छोटी अमाऊंट तिथे तुम्ही जमा करत चला, जेणेकरून एक काही दिवसानंतर तुमच्याकडे तो फंड तयार होईल. ह्या फंड मध्ये टाकल्या कारणाने तुमची रक्कम पण सुरक्षित राहील. भले तुम्हाला इक्विटी मार्केट एवढे रिटर्न तर नाही मिळणार, परंतु थोडे थोडे करून जी फंड तुमचा जमा होईल तो तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड म्हणून वापरू शकता. उद्या जर कधी इमर्जन्सीला तुम्हाला गरज लागली तर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो इमर्जन्सी फंड तयार केलेला आहे ना, त्याच्यातून तुम्हाला पैसे काढायचे आहेत. त्याच्यामुळे होईल काय, तुमची सेव्हिंग, तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचं गोल्ड किंवा इतर काही वस्तू आहेत त्याला तुम्हाला हात लावायची गरज राहणार नाही. म्हणून इमर्जन्सी फंड असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण उद्या जर मेडिकलचा खर्च निघाला तर तुमची एफडी तुटू शकते, तुमचं एसआयपी जी चालू आहे ती बंद होऊ शकते जर मेडिक्लेम केलेलं नसेल. म्हणून इमर्जन्सी फंड आपल्याला हा तयार करायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत जरी शेअर करायची असेल तर आपला व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी महत्वाची गोष्ट, ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला स्वतःही कंटेंजन्सी फंड तयार करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल मात्र नक्की करा. धन्यवाद.